पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना शरद पवारांनी दणका दिलाय। माजी आमदारांसह 28 माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलाय। अजित पवारांऐवजी पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांवर विश्वास ठेवल्यानं अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। पिंपरी चिंचवड हा परिसर कधी काळी अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जायचा। या बालेकिल्ल्याला शरद पवार यांनी खिंडार पाडले। माजी आमदार विलास लांडेंसह जवळपास 28 माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। हे पक्षप्रवेश अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय। राज्यातली हवाच अजित पवारांविरोधात असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। संख्या फार मोठी आहे। आता मी एक्झॅक्ट आकडा देत नाही। भारतीय जनता पक्षाचे पण अनेक नगरसेवक नाराज आहेत। ते सुद्धा कदाचित येत्या काळामध्ये पवार साहेबांच्या राष्ट्रवादी येतील अशी अपेक्षा आहे। आणि त्याच्यामुळे खूप मोठी संख्या आहे। राष्ट्रवादीचे सगळेच आहेत नगरसेवक, माजी आजी आणि सगळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे पक्षप्रवेश होत असतात। त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील पक्षांतराला फारसं महत्त्व देत नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांनी सांगितलंय। विधानसभेच्या निवडणुका आल्या की हे अशा घटना घडतात। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते इकडं तिकडे होतात, तिकडं होतात। आता 7 पक्ष आहेत। शिवसेनेचे 2 झाले, राष्ट्रवादीचे 2, भाजप, काँग्रेस, मनसे, वंचित। त्यामुळे आता भरपूर स्वातंत्र्य आहे लोकांना उभं राहायला। ज्यांना संधी मिळत नाही ते इतर पक्षात जाऊ शकतात असं सांगून अजित पवारांनीही या पक्षप्रवेशांना गांभीर्यानं घेतलं नसल्याचं सांगितलंय। दुसरा ताकदीच्या उमेदवाराला असं वाटलं की आता आपल्याला इथे संधी नाही तर ते दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार। अशा पद्धतीचं साधारण एकंदरीत चित्र तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पाहायला मिळेल। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत। त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी अजित पवारांना विचार करायला लावणारी आहे। बारामती लोकसभेत झालेला पराभव आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडमधील पक्षांतर या बाबी अजित पवारांना विचार करायला लावणाऱ्या आहेत। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।